नमस्कार, मी नागेश देडे. मुंजा वस्तीमध्ये हे डीपीचं जे जे वायरी बाहेर आलेले आहेत, इथल्या नागरिकाचं काय ते म्हणजे नागरिकाचा प्रश्न आहे ते आम्ही विचारपूस करतोय. दादा काय प्रॉब्लेम तुमचा इथला? हा डीपी आमच्या घराच्या समोरती आहे. आम्ही इथेच राहतो पाठीमागे. आमचे लहान लहान मुलं आहे इथे आणि हे वायर असे ओपन आहेत आणि हे खड्डे एवढे पडलेत. ह्या खड्ड्याखाली वायर आहेत आणि ते वायर कट होऊन पाणी जमा होतं पावसाचं आणि त्या पाण्यात करंट उतरलेला. आता मागच्या आठवड्यात आम्ही एमसी वाल्याला बोलून त्यांनी थोडंफार केलं, ते करंट बंद झाला. पण हे खड्डे जे आहेत या खड्ड्यामुळे ह्याच्या खाली वायर आहेत आणि वायर कट प्रत्येक वेळा होतात. गाड्या त्याच्यावरनं जातात, दगड तिथं आम्ही टाकतो. पाणी पूर्ण काय आमच्या घरामध्ये ते पाणी खड्ड्याचं पाणी घरात येते पूर्ण. तुमचे लहान मुलं लहान मुलं आहे आमचे. इथं करंट बसू शकतो, जाणार येणारला काय होऊ शकतं. इथं शाळा आहे जवळ. येणाऱ्या काळामध्ये एखादा अपघात होऊ शकतो मोठा. झालेला करंट ओपन लाईव्ह झालेला आहे मागच्या हप्त्यात. हा, त्याचा काही पुरावा आहे आपल्याविषयी? व्हिडिओ आहेत माझ्याकडे, फोटो आहेत. तुम्ही आम्हाला ते व्हिडिओ सादर करावे, आम्ही तुमचे जे व्हिडिओ आहेत आमच्या व्हिडिओ मार्फत आम्ही पुढे पाठवू. आता पाण्याचे वगैरे फोटो आहेत आणि याचा ते बोलवलेले कॉन्टॅक्ट केलेले एमसी वाल्याले पण काढलेले फोटो आहेत त्याच्यात. ठीक आहे. इथल्या भागामध्ये जे मतदान म्हणजे वर्गश्रेणी भागातील जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांची इथं व्यथा मांडू आपण. आता तुमचं इथं काय म्हणणं, नागरिकांचे प्रश्न असे करंट उतरतो. आज या ठिकाणी एवढी मोठी डीपी संपूर्ण पाण्याखाली वाहत असताना सर्व डीपीची सर्व वायरी पाण्याखाली वाहतात. एमईसीबी जर लाईट बिल जर भरला नाही तर लगेच त्यांची लाईट कट करते आणि अशा गोरगरीब नागरिकांच्या घरासमोर आणि अशा लाईटचे सर्व ओपन असल्यामुळे लोकांना करंट बसून त्यांचं अपघाती निधन होऊ शकतं. त्यामुळे आम्ही याचा निषेध व्यक्त करतो. नागरिकांचं असं म्हणणं आहे जर एखादा मोठा अपघात झाला तर हे प्रशासन जिम्मेदारी घेणार का कोण घेणार, हे असं नागरिकांचं म्हणणं आहे. धन्यवाद. एमएससीबीची जी डीपी आहे, जसं आमचे मोठे बंधू राजेश भाऊ ठोंबरे यांनी सांगितलं की सर्वसामान्य लाईट बिल नाही भरल्यास त्यांची तत्काळ लाईट कट केली जाते. पण आज हे जे थोर गरीब नागरिक आहेत, त्यांचं पोटावरचा हात आहे, त्यांच्या दारासमोर एवढा मोठा फक्त एक बॉम्ब ठेवलेला आहे एमएससीबीने की ज्याचा कधी बी भडका होऊ शकतो आणि कधी बी स्फोट घडू शकतो. एमएससीबी घटना घडल्यानंतर जागे होणार आणि नंतर त्यांच्या तुचपंदी मदत म्हणून आमच्या नागरिकांना देणार. म्हणजे ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. आणि हा जो प्रकार आहे, आता जसं दादांनी सांगितलं की मागच्या 2 महिन्यात वारंवार या ठिकाणी करंट लिकेज होतो, करंट शॉर्ट होतो आणि त्यांच्या घरात खरंच लहान मुलं आहे. म्हणजे आम्ही इथले नागरिक असल्यामुळे आम्ही आता जाता पाहतो, ती लेकरं आजूबाजूने खेळत असतात आणि हा सुसाईड बॉम्ब त्यांच्या दारात उभा केलेला एमएससीबीने. आणि एमएससीबीचे GI लोक येतात, रोड पाहतात, जात आहेत, त्यांचे कार्यकारी अभियंते येत आहेत, डीपी पाहतायत, जात आहेत. सुरक्षेची उपाययोजना म्हणून कुठलंही पाऊल उचलत नाही. फक्त आणि फक्त खोटी आश्वासनं आणि खोटीच आश्वासनं आहेत. आता आमचं एक ह्या नागरिकांच्या वतीनं आणि मुंजा बोस्ती भागातील नागरिकांच्या वतीनं असं एमएससीबीला सांगणं आहे की मुंजा बोस्तीला जेवढ्या बी ह्या अशा धोकादायक डीपी आहेत त्या तत्काळ दुरुस्त करण्यात याव्या. ज्या बदली करायच्या आहेत त्या बदली कराव्यात आणि एखादी मोठी घटना घडण्यापासून आत्ताच त्यांना सावधगिरी करावी असं आमचं म्हणणं आहे. आणि याच्यावर एमएससीबीने जातीने लक्ष घालावं. तिथल्या नागरिकाचं असं म्हणणं आहे की एमएससीबीने जे म्हणजे डोळे झाकल्याचा जो कारभार चालू आहे यांचा, तर असं म्हणजे कांदा कारभार, ज्यांनी डोळे उघडून हे सगळ्या कामाची पाहणी करून जे डीपी असे ओपन आहेत, वायरी असे ओपन आहेत, ते सुरक्षित करावे आणि लोकांच्या दरवाज्यामध्ये जे डीपी मारले म्हणजे लावण्यात आलेले आहेत त्याला सुरक्षा अशी काहीतरी करावी की लहान मुलांनी हात लावला तरी करंट नाही लागला पाहिजे. एखादा मृत्यू व्हायच्या आधीच सुरक्षा घेतली पाहिजे. धन्यवाद.